अबू आझमी यांनी औरंगजेब यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे। तर मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनामध्ये सुद्धा अबू आझमी यांच्यावर कार्यवाही करण्यात आली। यासाठी मोठा गोंधळ झाला होता। अखेर आज विधानसभेत एकमताने ठराव पारित करून अबू आझमी यांना विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली। अबू आझमी यांच्यावर निलंबनाच्या कार्यवाहीनंतर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात। आमची देवेंद्र फडणवीसजींची सरकार ज्या पद्धतीची आज अबू आझमीनी जे औरंगजेबच्या बाजूनी एक चांगला राजा म्हणून त्यांनी पूर्ण राज्य चालवलं, प्रशासन चालवलं, असा जे स्टेटमेंट दिला, आज त्या स्टेटमेंटचे अगेन्स्ट जाऊन त्या अबू आझमीला अधिवेशनातून बाहेर करण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजींची सरकारने केलंय। आणि आमची सरकारला अजून एक विनंती आहे, ज्या पद्धतीने औरंगजेबचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाही, त्याच पद्धतीने जे संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे। आणि असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर, असे लोकांनाही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात। जय महाराष्ट्र।